रामकृष्ण हरी. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रोज जे उपचार केले जातात त्यांना नित्य उपचार असं म्हणतात. याशिवाय विशेष प्रसंगी जे उपचार केले जातात त्यांना नैमित्तिक उपचार असं म्हणतात. या नित्य उपचारामध्येच ऋतुकालोद्भव सुद्धा काही बदल केले जातात. कार्तिक महिन्यामध्ये थंडी पडायला सुरुवात होते. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा तर द्वितीयेला भाऊबीज झाली की कार्तिक वारीसाठी देवाचा पलंग निघतो. या काळात देवाचे सर्व उपचार बंद केले जातात. कार्तिक वद्य पंचमीला कार्तिकी वारीची प्रक्षाळ पूजा झाली की हे उपचार पुन्हा सुरू होतात. या काळामध्ये थंडी पडायला सुरुवात झालेली असते, त्यामुळे देवाच्या सकाळच्या पोशाखात थोडा बदल होतो. नित्याचा पोशाख झाल्यावरती देवाच्या कानाला पागोट म्हणजे कानपट्टी बांधली जाते. एक लांब उपरणं घेऊन ते देवाचे कान झाकले जातील अशा पद्धतीने मुकुटावर बांधतात. याला कानपट्टी असं म्हणतात. ही कानपट्टी बांधून देवाच्या अंगावरती शाल पांघरली जाते. तर रुक्मिणी मातेला कानपट्टी न बांधता डोक्यावरून म्हणजे मुकुटावरून शाल पांघरली जाते. हा उपचार थंडीसाठी केला जातो. सकाळी 2 तास झाल्यावर सकाळी 8च्या सुमारास ही शाल आणि ही कानपट्टी काढून घेतात. या काळामध्ये रात्री शेजारतीच्या वेळेस नेहमीचा पोशाख झाल्यावरती देवाच्या अंगावर एक जाड रजई पांघरली जाते. कार्तिक वद्य पंचमीला हे थंडीचे उपचार सुरू झाले की माघ शुद्ध चतुर्थीपर्यंत म्हणजे साधारण 1.5 महिना हे उपचार चालू असतात.